मित्रांनो, जय हिंद. कसे आहात सगळे मित्रांनो? तुम्ही देखील पोलीस भरती तयारी करू इच्छिता आणि प्रश्न पडलेला आहे की ग्राउंडची सुरुवात कुठून करू, कोणतं शेड्यूल फॉलो करू, कोणाला फॉलो करू, कसं करू, काय करू, हे जर समजत नसेल तर मित्रांनो तुम्ही योग्य प्लॅटफॉर्म निवडलेला आहे. आपलं डिअर पोलीस मार्गदर्शन इतकं खतरनाक आहे की तुम्ही पाहणार आपल्या शेड्यूलमुळे बरेच मुलांनी आपले वर्दीचे स्वप्न पूर्ण केलेले आहेत आणि तुम्ही देखील करणार आहेत. फक्त काय करायचंय, आपल्या डिअर पोलीस चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि मी जे काय सांगतो ना ते फॉलो करायचं. तुम्ही फॉलो करणार, काटेकोरपणे यशस्वी होणार, याची गॅरंटी माझी. ओके, तर बघा मित्रांनो, काय आहे माहिती का, तुम्ही काय करताय, सर्वात मोठी चूक करताय. तुम्ही काय करता, एखादी अकॅडमी लावली किंवा सेल्फ प्रॅक्टिस करत असाल, एखादा ग्रुप असेल, तुम्ही काय करता माहिती का, डायरेक्टली त्यांच्यात जाताय आणि प्रॅक्टिस सुरू करताय. यामुळे काय होतं माहिती का, दोन गोष्टी प्रामुख्याने घडत असतात, म्हणजे मला नेहमीच कंप्लेंट येत असतात. एक म्हणजे दुखापत होणे, म्हणजेच बघा तुम्ही डायरेक्टली प्रॅक्टिस सुरू करताय, लगेच तुम्हाला सीन पेन सुरू होते, लगेच तुम्हाला जॉईंट पेन सुरू होते, लगेच तुम्हाला गुडघे दुखी, नी पेन सुरू होते, ओके, पाठ दुखायला सुरू होते किंवा काही ना काहीतरी इंजुरी होते. ओके, बऱ्याचदा असं पण मी पाहिलेलं आहे की अँकलेट आणि हॅमस्ट्रिंग आणि त्या सगळ्या गोष्टी पण झालेल्या आहेत. ओके, मग हे चुकते म्हणून हे होत आहे. दुसरं काय होतं माहिती आहे का मित्रांनो, तुम्ही ना त्यांना फॉलो करताय, म्हणजे ग्रुप असेल, अकॅडमी असेल किंवा तुम्ही सेल्फली करताय, मग अशामध्ये काय होतं की तुमचे ग्राउंडचे मार्क वाढत नाही. बघा बऱ्याच लोकांचे कंप्लेंट आहेत, ग्राउंड सर माझं 32 आहे, 34 आहे, 36 आहे, त्याच्या पुढे जातात नाही. गोळा माझा 8 मार्काचा आहे, 8 मार्काच्या पुढे जातात नाही. 100 मीटर माझा 8 मार्काचा आहे, 8 मार्काच्या पुढे जात नाही. 1600चा टायमिंग 6चा तुटतच नाही, 7चा तुटतच नाही, येऊनच अडकलेला आहे. मग हे का होते, हे होण्यामागचं कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीने प्रॅक्टिस सुरू करणे. बघा, प्रॅक्टिस सुरू करणे हेच अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही कोणत्याही ग्राउंडचं इव्हेंट घ्या, त्यामध्ये ना 3च गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि या 3 गोष्टींना ना टप्पे आहेत. ओके, त्या टप्प्यानुसार जर तुम्ही जाल तरच तुम्ही इथे यशस्वी व्हा. 3 गोष्टी कुठल्या आहेत, स्ट्रेंथ म्हणजे पॉवर, दुसरा आहे स्टॅमिना आणि तिसरा आहे स्पीड. ओके, आणि ह्यांना टप्पे आहेत. तुम्ही काय करता माहिती आहे का, स्ट्रेंथवर काम करत नाहीत, तुम्ही डायरेक्ट स्टॅमिनाकडे वळताय आणि डायरेक्ट स्पीडकडे वळताय. म्हणजे काय करताय, एखादा ग्रुप जॉईन केला किंवा एखादी अकॅडमी जॉईन केली, मग ते काय करतात, चला पळा 8-8, 10-10 किलोमीटर पळा. काय होते, स्टॅमिना वाढतोय 10-10 किलोमीटर पळाल्याने. अरे स्टॅमिना वाढत नाही, तुमच्यात इंजुरी व्हायला लागली. कळते, समजते, होते ना असंच. त्यानंतर नेक्स्ट काय करताय, ते लोक टायर रनिंग करताय, ते लोक हिल रनिंग करतायत, ते लोक रेपिटेशन मारतायत, 400चे, 800चे, 1200चे रेपिटेशन मारतायत, ते लोक शूट लावतायत 150, 200, 300चे, आणि तुम्ही देखील त्यांना फॉलो करताय आणि काय होते, इंजुरी चालू होते. कळतं, आणि नाही इंजुरी चालू झाली तरी तुमचा ग्राउंड काय वाढत नाही, तो तिथल्या तिथेच राहतो. बघा तुम्ही अनुभव करत असाल, मी जे काय बोलतोय ना ते तुमच्यासोबत घडत असेल किंवा घडणार आहे. जर त्याला आटोक्यात आणायचं असेल तर सर्वात पहिला मित्रांनो तुम्हाला हा जो पहिला आहे ना, स्ट्रेंथ प्रॅक्टिस, ह्याच्यावर काम करावं लागेल. तुम्ही जर स्ट्रेंथवर काम केलं नाही ना मित्रांनो, तुम्ही कितीही काही करा, होऊ शकत नाही. उदाहरणार्थ एक बिल्डिंग उभी करायची आहे, जर तिला पाया व्यवस्थित घातलं नाही, तिला मजबूतीकरण दिलं नाही ना, तर ती बिल्डिंग टिकणार नाही आहे मित्रांनो, ती पडणारच आहे 100%. मग तुम्हाला तुमच्यामध्ये एक पॉवर निर्माण करावी लागणार आहे, हातातच नव्हे तर पायात देखील. पायात का, कारण 1600 मीटर आहे, 800 मीटर आहे, 100 मीटर आहे. आणि हातात का, हातात तुम्हाला फक्त असं वाटत असेल गोळ्यासाठी नाही, 100 मीटरसाठी पण. ओके, 100 मीटरसाठी जेवढे पाय महत्वाचे आहेत ना, तेवढे हाताचे स्विंग्स महत्वाचे आहेत. आणि हातात जर पॉवर असेल ना तर भयंकर स्विंग होईल, आणि भयंकर स्विंग होईल तर तुम्ही पण भयंकर धावणार. कळते, माइंड आहे, माइंड अख्खा गेम आहे, तो गेमच तुम्ही समजत नाही आणि चुकीच्या पद्धतीने प्रॅक्टिस करताय, म्हणून तुम्ही यशस्वी होत नाहीये. मग आता काय करायचं सर, थोडंसं सांगा. बघा, थोडंसं नाही, पूर्णच सांगतो मित्रांनो. जर तुम्ही ग्राउंडची सुरुवात करत असाल नव्याने, किंवा आपली जुनी पोरं आहेत, जुनी पोरं रेग्युलरवाली आहेत, किंवा गॅप पडलेला होता आता परत सुरू करायचंय, म्हणजे काही असो, मी एकच म्हणेन, जे रेग्युलर आहे त्यांनी रेग्युलर चालू द्या, त्यात काय शंका नाही, कारण ते रेग्युलरच आहेत.
परंतु जे नव्याने सुरुवात करतायत त्यांनी मित्रांनो किमान 1 ते 1.5 महिना तुम्हाला फक्त 3च गोष्टी करायच्या. काय करायचंय? दररोज टाइम लावून अर्धा तास रनिंग करायचे, एकदम स्लो पेसमध्ये. ओके, जॉगिंग टाईप आपण जसं करतो ना त्या पेसमध्ये तुम्हाला काय करायचंय? रोज अर्धा तास रनिंग करायचं, रोज, महिनाभर, 1.5 महिनाभर. कळतंय? रोज अर्धा तास रनिंग करायची. त्यानंतर दुसरं तुम्हाला काम करायचंय ते म्हणजे तुम्हाला हाताची आणि पायाची पॉवर वाढवायची. त्यासाठी तुम्हाला दररोज 100 डिप्स, सूर्यनमस्कार, जोर, बर्फी जम्प हे लावायचे आहेत. ओके, कारण तुमच्या हातात ताकद असेल ना तर गोळा जाणार आहे आणि 100 मीटर स्विंगसाठी मदत होणार आहे. म्हणून महिनाभर तुम्हाला काय करायचंय? डिप्स, जोर आणि बर्फी जम्प आणि हाताची पॉवर कशी वाढेल त्याच्यावर काम करायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला स्क्वॉट मारायचे आहे. स्क्वॉट मारून मारून तुम्हाला तुमचे पाय देखील स्ट्रॉंग करायचे आहेत. कळतंय? त्याचबरोबर मित्रांनो सर्वात महत्वाचा आहे आपला पोटाचा वर्कआउट करायचा आहे. म्हणजे तुम्हाला कोर वर्कआउट करायचं आहे. बिस्किटच येईल असं करायचं नाही, परंतु हे जे आपल्याला MRF टायर सुटलेले असतात, हा असं ढेरी सुटलेली असते, ही ढेरी कमी करायची. जोपर्यंत ही ढेरी कमी होत नाही तोपर्यंत तुमचा स्टॅमिना होणार नाही. तुम्हाला लगेच धावल्या धावल्या थकवा जाणवणार आहे. आणि जे आपले ढोले लोक आहेत बघा, जे जाडे लोक आहेत त्यांना तर खूप त्रास होतो भयंकर. आणि ज्या महिला लग्न झालेल्या आहेत किंवा ज्यांचे बाळ वगैरे आहेत त्यांना देखील ऑपरेशनमुळे पोट सुटलेलं असतं, तर त्यांना देखील 1.5 ते 2 महिना तुम्हाला कोरवर जास्त लक्ष द्यावं लागणार. जेवढं तुमचं पोट आतमध्ये असेल ना तेवढं तुमचा परफॉर्मन्स वाढणार आहे. कळलं? तर तुम्हाला हाताची पॉवर वाढवायची आहे, पायाची पॉवर वाढवायची आहे आणि पोटाला सुद्धा लक्ष घालायचं आहे. हे दुसरं तुम्हाला करायचं आहे. आणि तिसरं तुम्हाला करायचं आहे ABC वर्कआउट करायचं आहे. कारण ABC वर्कआउट काय करतं माहिती आहे का? तुमच्या हातपायांना खोलते. म्हणजे तुमचं 1600-800 मीटर सुधरेल, तुमचं 100 मीटर सुधरेल. आणि मुळात रनिंग कशी करायची ना, म्हणजे स्टेपिंग्स असतात बघा, त्या पद्धती तुमच्या डेव्हलप होत राहतील. म्हणून तुम्हाला ह्या 3 गोष्टीवर महिना, 1.5 महिना, 2 महिना काम करायचं आहे. 2 महिना कोणाला ज्यांचं वजन जास्त आहे, ओके, त्यांना 2-2 महिने करायचे आहेत. बघा मी परत सांगतो, जोपर्यंत तुम्ही बेसिकवर लक्ष देणार नाही, जोपर्यंत तुम्ही तुमच्या शरीराची ताकद वाढवणार नाही, तोपर्यंत तुमचा स्टॅमिना वाढणार नाही आणि तोपर्यंत तुमचं स्पीड वाढणार नाही. आलं का लक्षात? स्टॅमिना आणि स्पीड शेवटच्या 1 ते 2 महिन्यामध्ये पण होऊन जाते, परंतु ताकद वाढवण्यासाठीच आपल्याला 3 ते 5 महिने निघून जातात. आलं का लक्षात? म्हणून सर्वात पहिलं तुम्ही तुमची शरीराची ताकद वाढवण्याकडे लक्ष द्या आणि नंतर मग आपला स्टॅमिना आहे, त्यानंतर आपला स्पीड आहे, त्याच्यावर काम करायचं. आता त्याच्यासाठी आपण एक शेड्यूल देत असतो. ओके, लक्षात ठेवा, शेड्यूलचं ऑफ सीझन असतं, ऑन सीझन असतं. तर मी तुम्हाला महिना 1.5 महिन्यानंतर आहे ना ऑफ सीझनचा एक शेड्यूल आखून देईन. आता सुरुवातीला तुम्ही हे सांगितल्याप्रमाणे काम करा आणि नंतर मग त्या शेड्यूलवर काम करायचं आहे. आणि नंतर जसं भरती जवळ येईल ना तसं मी तुम्हाला इन सीझन देणार. लास्ट टाइम दिलेलं आहे बघा, पोरांनी एवढ्या भयंकर कमेंट केलेलं आहे, सर तुमचं शेड्यूल फॉलो केलं आणि आम्ही यशस्वी झालो, आमचा ग्राउंड सुधारला. 40, 45, 47 ग्राउंड घेतलेलं आहे. कुठेतरी 34 मार्क होते, आता जाऊन 40+ झालेले आहेत. तर तुम्ही देखील असं सिस्टम फॉलो केलात ना तर तुमचे देखील मार्क वाढणार आहेत. कारण कसं असतं माहिती आहे का, टप्प्याटप्प्याने जाणं हे महत्वाचं आहे. तुम्ही टप्प्याने जात नाही ना, म्हणूनच तुम्हाला इंजुरीज होते आणि ग्राउंडची मार्क वाढत नाही. आलं का लक्षात? तर हे 3 गोष्टी करायच्यात. आता हे करायचं कसं? तर मित्रांनो बघा, सुरुवातीला जायचं आपल्याला ग्राउंडला गेल्याच्या नंतर आपला जो सर्वात पहिला अत्यंत महत्वाचं काम आहे तो म्हणजे स्ट्रेचिंग. खाली बोटापासून ते वरती केसापर्यंत सगळी स्ट्रेचिंग करून घ्यायची. नेक स्ट्रेचिंग, हँड स्ट्रेचिंग, लेग स्ट्रेचिंग, सगळं स्ट्रेचिंग. ओके, कमरेचं जे काही स्ट्रेचिंगचं प्रकार आहे ते सगळं करायचं. स्ट्रेचिंग झाल्याच्या नंतर लावायचा वॉच, अर्धा तास रनिंग करायचं मस्तपैकी. अर्धा तासात मला सरासरी असं वाटते 3 ते 4 किलोमीटर तुम्ही रनिंग करू शकता. ओके, अर्धा तास रनिंग करून आल्याच्या नंतर तुम्हाला करायचं आहे अर्धा तास ABC वर्कआउट. एक व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. ते ABC वर्कआउट तुम्ही फॉलो करा. दररोज अर्धा तास तुम्ही ABC करायचंय. 30 मीटर अंतर घ्यायचंय. 3-3, 4-4 प्रकार करा, सर्वात जास्त करा मित्रांनो, कारण आताच तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथवर काम करायचंय. ओके, मग ते ABCचे 3-3, 4-4 गोष्टी एकेका प्रकाराचे करा. आलं लक्षात?
त्यानंतर मग तुम्हाला ते डिप्स मारणे, सूर्यनमस्कार मारणे, स्कॉट मारणे, त्यानंतर कोर वर्कआउट आणि शेवटी कूल डाऊन करणे आणि निघून जाणे घरी. ओके. आणि हो, ते जेव्हा तुम्ही हाताचे व्यायाम करताय ना, त्या हाताच्या व्यायाममध्ये तुम्ही गोळा सराव करा. ओके. लगेच जातो ना गोळा फेकतो, कुठे जातो, किती मार्काचा जातो गोळा, हा प्रकार करू नका. तर तुम्ही गोळा खेळवा. ओके. विविध प्रकारे गोळा खेळवा आपला हात पाय सांभाळून. त्यानंतर असं काहीतरी झाड वगैरे असेल तिथे गोळा उंचावर फेकण्याचा प्रयत्न करा. या सगळ्या गोष्टी आहेत ना तुम्ही करा. गोळ्याला जेवढं तुम्ही फॅमिलियर बनवणार ना तेवढं तुमचा गोळा वाढणार आहे. ओके. कारण गोळा जितकं जास्त तुम्ही खेळवणार तितकं तुम्हाला त्या गोळ्याची सवय होणार आहे. ओके. लोक काय करतात, 100-100, 150-150 गोळा फेकतात. तसं काही होणार नाहीये. तुम्हाला काय करायचंय, गोळा थ्रो करण्यापेक्षा गोळ्याला काय करायचं, उंचवर फेकायचं आहे. ओके. दोरी वगैरे बांधायची, उंचीवर फेकायचं आहे, विविध प्रकारे खेळवायचंय. ह्या सगळ्या गोष्टी करा आणि बघा तुमचा ग्राउंड कसा वाढतोय का नाही. कळते. तर हे प्रकार आहे मित्रांनो, ही सिस्टीम आहे ग्राउंड वाढवण्याची. तुम्ही काय करताय, उठ सूट डायरेक्टली काही ना काहीतरी करता, डायरेक्टली रेपिटेशन मारताय, डायरेक्टली टायर मारताय, डायरेक्टली इतर काहीतरी करता, हिल वगैरे करता. सध्या हिल बिल काय करायची गरज नाहीये. सध्या तुम्ही काय करा, हे मी सांगितल्याप्रमाणे 3 गोष्टीवर काम करा, महिना 1.5 महिना. नंतर मग मी तुम्हाला एक शेड्यूल देईन, तो शेड्यूल फॉलो करा आणि बघा तुमच्या ग्राउंडमध्ये मार्क वाढतायत की नाही.